पोलीस स्टेशन हद्दीजवळील चास या ठिकाणी अतिक्रमणाची कारवाई होणार होती. तर त्याबाबत तुमचं काय म्हणणं आहे? याच्यामध्ये म्हणजे चास ग्रामपंचायतीनं आपल्याकडे पत्रव्यवहार केलेला होता की बंदोबस्त मिळावा आणि गायरान जमीन आहे त्या क्षेत्रामधलं अतिक्रमण काढण्यासाठी त्यांनी पत्रव्यवहार केला होता. त्यासाठी ज्या काही शासकीय विभागाचे संबंधित विभागासंदर्भात जी काही यंत्रणा कार्यान्वित होणे आवश्यक होतं त्यासाठी आपण सर्व पत्रव्यवहार केलेले होते. त्यानंतर आपल्याला जो काही बंदोबस्त आहे तो बंदोबस्त सुद्धा कशा पद्धतीने आणि किती आवश्यक आहे याची सुद्धा आपण आपल्या वरिष्ठ कार्यालयात अहवाल पाठवलेला होता. आणि असा जो बंदोबस्त आहे तो सशुल्क बंदोबस्त मंजुरीसाठी आलेला होता आणि त्याप्रमाणे जी काही शासनाला जी बंदोबस्ताची रक्कम भरायची असते त्यासाठी देखील आम्ही ग्रामपंचायतीला काल कळवलेलं होतं. आता ग्रामपंचायतीला कळवल्यानंतर ग्रामपंचायतीनं आम्हाला आज त्याबाबत सकाळी 10 वाजता कळवणार होते की आम्ही ती रक्कम कशी भरणार किंवा काय करणार आणि एकंदरीत सरासरी त्यांना किती रक्कम भरावी लागेल याची एक प्राथमिक जे शासकीय दरपत्रक आहे अधिकारी अंमलदार हे वर्गवारीप्रमाणे तर त्याप्रमाणे त्यांना सगळी माहिती दिलेली होती. आणि यासाठी सर्व शासकीय संबंधित विभागाला सुद्धा आम्ही त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुद्धा वेळोवेळी पत्रव्यवहार केलेले होते. त्याबाबतची काही माहिती आम्हाला काल रात्री किंवा आज सकाळी प्राप्त झाली. तरी देखील आम्ही बंदोबस्त सर्व आज तयार ठेवलेला होता. परंतु काही ग्रामपंचायत प्रशासनाकडून आम्हाला त्या मुदतीत पत्रव्यवहार झालेला नाही. त्यामुळं कदाचित आम्ही अजून त्यांच्याकडे पत्रव्यवहार करतोय. अजून काय झालं, कसं झालं किंवा काय अडचणी आल्या त्याबाबत माहिती घेऊन आम्ही पुढचा निर्णय घेऊ. पण याबाबत शासनाची जी काही भूमिका असेल त्याप्रमाणे संबंधित विभागाला पोलीस प्रशासनाकडून बंदोबस्त पुरवला जाईल आणि त्यासाठी ज्या शासनाच्या नियम व अटी शर्ती आहेत त्यांचं पण देखील पालन होणं गरजेचं आहे. कोणताही यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी सुद्धा खबरदारी घेतली.